मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ज्या महिला लाभ घेत आहे किंवा ज्यांचं पैसे मिळत नव्हते किंवा ज्यांचं KYC बाकी होती किंवा ज्यांचं KYC करताना मिस्टेक झाली होती, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. काय आहे बातमी? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण ज्या महिलांचे पैसे बंद झाले होते किंवा KYC करताना त्यांचं मिस्टेक झाली होती, KYC मध्ये त्या ठिकाणी आपल्याला होय किंवा नाही करायचं होतं, ते ऑप्शन त्यांना समजलं नव्हतं आणि तेच स्वतः त्यांचं पैसे बंद करून घेतले होते, त्यांच्यासाठी सुद्धा एक नवीन संधी देण्यात आली आहेत. तर या ZR मध्ये 6/1/2024ला ZR आला आहे महाराष्ट्र शासनाकडून. त्या ठिकाणी त्या ZR मध्ये कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही तुमचे KYC करू शकता किंवा तुमचे पैसे बंद झाले असेल तर तुमचे पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत, पण आपल्याला KYC करावं लागणार आहेत किंवा ज्यांचं चुकीचं KYC झालं होतं त्यांनीही आता KYC नवीन दुरुस्त करून घ्यायचं आहे. तर कसे करायचे? आता नवीन प्रोसेस आले बघा. जर तुम्ही पूर्वी KYC करताना मिस्टेक केली असेल तर त्या ठिकाणी तुमचं नवीन तुम्ही करेक्शन करत असाल, आता जेव्हा वेबसाईट ओपन करणार आहे ते वेबसाईट ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही KYC साठी ज्या महिला लाभार्थी असेल त्यांचा आधार नंबर त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आधार नंबर फिलअप केल्यानंतर डायरेक्ट OTP येणार आहेत. OTP व्हेरीफाय करायचं. OTP व्हेरीफाय केल्यानंतर त्या ठिकाणी 2 ऑप्शन येणार आहेत, होय किंवा नाही. आता ते व्यवस्थित क्वेश्चन रीड करायचे तुम्ही. पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन आणि त्या ठिकाणी आपल्याला डिक्लेरेशनवरती टिक करायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, आता आहे हा ऑप्शन सिलेक्ट करायचं नाही, त्या ठिकाणी आपल्याला नाही करायचं आणि डिक्लेरेशन ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि डायरेक्टली सबमिट करून द्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपलं त्या ठिकाणी हस्बंडचं आधार नंबर फिलअप करायची गरज नाही, कारण तुम्ही ऑलरेडी त्या ठिकाणी KYC केले होते आणि KYC करताना मिस्टेक केलं होतं. तर त्याच्यामुळे फक्त KYC आपली चुकीची झाली आहे, त्याच्यामुळे ते दुरुस्तीसाठी फक्त तुमचं लाभार्थ्यांचा आधार नंबर त्या ठिकाणी मागितला जाईल आणि OTP व्हेरीफाय करायचं, डायरेक्टली सबमिट करायचं. ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तुमचं KYC कंप्लीट होणार आहे. आता ज्या महिलांचं KYC झालं होतं आणि त्यांचे पैसे आलेच नाही, त्यांनी काय करायचं तर त्यांनी सुद्धा KYC करायचं. KYC मध्ये दुरुस्त करून घ्यायचं. KYC दुरुस्त केल्यानंतर लगेच तुम्हाला जो पुढचा हप्ता येणार आहे लाडकी बहीणचा, जे पैसे तुमचे पेंडिंगला असेल किंवा 2, 3, 4 महिन्याचं तुमचे पैसे जर थांबले असेल तर ते पैसे सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत. तर आपल्याला हा ZR बघायचं. ZR मध्ये आणखी काय अपडेट देण्यात आले आणि कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही KYC करू शकतात. KYC करताना आता बघा ताईनो, आता तुम्ही KYC करताना कुठलीही मिस्टेक करू नका. हे तिसऱ्यांदा चान्स देण्यात आले आहेत आपल्याला KYC साठी. जर तुम्ही आणखी तिसऱ्यांदा जर मिस्टेक केली तर तुमचं जे तुम्हाला लाभ मिळत आहे तो लाभ तुम्हाला मिळणार नाही आणि ते कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. त्याच्यामुळे काळजी घेऊन आता KYC करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी शासन परिपत्रक आलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा संस्था, भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे याबाबत पर्याय निवडताना नजर चुकीचा पर्याय निवडलेला आहे, अशा लाभार्थ्या महिलांसाठी ऑनलाईन KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात आली आहे. तर कोणत्या तारखेपर्यंत? 31/3/2026 पर्यंत तुम्ही पुन्हा आपले जे KYC चुकीचं आपण KYC केलं होतं ते आपल्याला दुरुस्त करण्यासाठी संधी देण्यात आल्या आहेत. आपले जेवढे ओळखीचे असेल, नातेवाईक असेल किंवा आपली मैत्रीण असेल किंवा आपल्याला जे ओळखत असेल त्यांचं जर पेमेंट येत नसेल, त्यांना लाभ मिळत नसेल, त्यांचं KYC मिस्टेक झाल्यामुळे त्यांचे पैसे बंद झाले असेल, त्यांनाही हा नक्की व्हिडिओ शेअर करा. कारण आजचा ZR आहे हा 6 फेब्रुवारी 2025ला हा ZR आला आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आणि तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर त्याला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. वेळोवेळी तुम्हाला लाडकी बहीणचं अपडेट वेळोवेळी तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता.
धन्यवाद.